जनवार्ता मागोवामध्ये आपले स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. पुणे विकास आराखडा महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या नगरसेवकांनी निदर्शने केली. पुणे विकास आराखडा आता महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार आहे. हा अधिकार पुणेकरांचा होता, तो त्यांनी हिरावून घेतला आहे. याचा निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेतील सभागृहात आंदोलन केलं. मुख्य सभा सुरू असताना काही नगरसेवकांनी सरकारविरोधी पोस्टर्स धरून घोषणा दिल्या. यावेळी मनसेचे नगरसेवक वसंत मोरे, बापू वागसकर, रुपाली पाटील तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक दिलीप बराटे, बंडू केमसे, दीपक मानकर, वैशाली बनकर, अश्विनी कदम यांच्यासह अन्य नगरसेवकांनी सभेत गदारोळ केला. पुणे विकास आराखड्यासाठी अजून वेळ मिळायला हवा होता. जवळपास 78,000 या विकास आराखड्याविषयी सूचना आल्या होत्या. महानगरपालिका लवकरच हा विकास आराखडा जाहीर देखील करणार होते. मात्र युती सरकारने महापालिकेचा अधिकार हिरावून घेतला आहे. याचा निषेध आम्ही करीत आहोत, असे मत खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महानगरपालिकेसमोर महाराष्ट्र सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी नगरसेवक अण्णा माळवतकर, रवींद्र अकोलकर, राजलक्ष्मी भोसले, निलेश निकम, रुपाली चाकणकर, पद्मा कांबळे, संगीता घुले, मनीषा बोरसे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पूर्वी राज्य शासनाने पुणे महानगरपालिकेचा जो हक्क होता असा डेव्हलपमेंट प्लॅन हा हिसकावून घेतलेला आहे. पहिल्या प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही हा राज्य शासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध करतोय. आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे, कारण पुणेकरांचा जो अधिकार आहे, महानगरपालिकेचा अधिकार आहे. जवळजवळ 87,000 ह्या ठिकाणी सजेशन ऑब्जेक्शन झालेली असताना पूर्ण ह्या प्रक्रियेला हरताळ फासण्याचं काम हे राज्य शासनाच्या निर्णयाने केलेलं आहे. आपण जर कायदा बघितला MRTP, यामध्ये अतिशय व्यवस्थित पद्धतीने सगळ्या सेक्शन्समध्ये प्रत्येक प्रक्रियेच्या वेळेला किती अवधी दिला पाहिजे हे नमूद केलेलं आहे. आणि एकदा महानगरपालिकेकडे आल्यानंतर तो 2 महिन्यामध्ये ह्या ठिकाणी ह्या स्टेजला त्याच्यावर सर्व नगरसेवकांनी विचारविनिमय करूनच निर्णय घ्यायचा असतो. या पद्धतीच्या अतिशय क्लिअर भूमिका त्या कायद्यामध्ये मांडलेली आहे. हे असताना सुद्धा राज्य शासनाने कारण नसताना आपल्याकडनं तो हिसकावून घेणं हा अत्यंत चुकीचा आहे. कायद्यातील शब्द अतिशय स्पष्ट आहे. इफ दी प्लॅनिंग अथॉरिटी फेल्स और निग्लेक्ट्स टू पास द डेव्हलपमेंट प्लॅन ओनली देन कॅन द स्टेट गव्हर्नमेंट टेक इट अप. पण ह्या ठिकाणी फेल पण आम्ही झालो नाही, कारण सातत्याने चर्चा त्या ठिकाणी चालू होत्या. निग्लेक्ट तर नाहीच नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने यंत्रणा राबवून पुणे महानगरपालिकेने ह्या DP तयार करण्याचा पुढाकार घेतला होता. फक्त 1 आठवड्यापूर्वी ज्या वेळेला अजितदादांनी अतिशय क्लिअर इंडिकेशन्स राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि नगरसेवकांना दिल्या होत्या की फक्त आणि फक्त शहराच्या हिताचेच निर्णय घेतले गेले पाहिजेत आणि
कोणाच्याही हितसंबंध इतरांचे जमवायचे नाहीत, ह्या पद्धतीचा निर्णय घेतल्यानंतर बहुतेक राज्य शासनाच्या पोटात पोटदुखी झाली असणार आणि तो ह्यांना क्रेडिट मिळू नये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, म्हणून हा अधिकार आमच्याकडनं त्यांनी हिरावून घेतलेला आहे। ह्यासाठी आमच्या अधिकाराचा भंग इकडे झालेला आहे, कायद्याच्या तरतुदीचा भंग झालेला आहे आणि म्हणून महानगरपालिकांनी तर आता ठराव केलेलाच आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सुद्धा आम्ही कोर्टात जाणार आहोत, याचिका दाखल करणार आहोत। आम्हाला आमचा हक्काचा टाइम मिळालाच पाहिजे, आम्ही आमची भूमिका मांडलीच पाहिजे। नंतर राज्य शासनाने करावं ते करावं, पण गेले सत्तेमध्ये आल्यानंतर आपण जर राज्य शासनाचे काही निर्णय पाहिले तर शहरांच्या दृष्टीने आणि एकंदरीत पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत चुकीचे आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वस्व रिव्हर बेडमध्ये कुठेही बांधकाम होऊ नये या पद्धतीचा पूर्वीपासून कायदा आहे, त्याचा सुद्धा अवलंब त्यांनी बाजूला ठेवला आणि आता रिव्हर बेडमध्ये बांधकामांना परवानगी दिलेली आहे। त्याच पद्धतीने सर्व शहरांमध्ये सरसकट FSI वाढवायचा या पद्धतीचा फतवा देखील ते काढणार आहेत असं आम्ही ऐकतो आणि त्याच्यात जर पुणे शहराचा समावेश झाला तर आपण आजच एवढ्या ट्रॅफिकच्या सिच्युएशनमधनं पुणे शहरवासियांना त्याला सामोरं जावं लागतंय। अक्षरशः किड्या मुंग्यांसारखं जगणं आम्हाला नकोय। पुणेकर हे कधीही मान्य करणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कदापि मान्य करणार नाही आणि म्हणून आम्ही त्यासाठी आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून आम्ही याचिका दाखल केली। घुमान येथे होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी साहित्यिक रवाना। पुणे स्टेशनवर शुभेच्छा देण्यासाठी पुणेकरांची गर्दी झाली होती। पंजाबमधील घुमान येथील नामदेव महाराजांच्या पवित्र भूमीत 3 ते 5 एप्रिल दरम्यान 88वे अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे। या साहित्य संमेलनासाठी पुण्यातील साहित्यिक आणि साहित्यप्रेमी रसिक रवाना झाले आहेत। आज सकाळी 6 वाजता संत श्रेष्ठ नामदेव एक्सप्रेस पुणे स्टेशनवरून निघाली। पहाटे 5 वाजेपासून नागरिकांनी पुणे स्टेशनला गर्दी केली होती। काही काळापुरते या ठिकाणी साहित्यमय वातावरण तयार झाले। महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ साहित्यिक, रसिक, श्रोते तसेच राजकीय पदाधिकारी देखील घुमानला जाण्यासाठी उत्सुक होते। या 40 तासांच्या प्रवासासाठी शासनाच्या वतीने 40 डॉक्टरांचे पथक देखील या रेल्वेमध्ये उपस्थित होते। त्याचबरोबर 120 महाविद्यालयीन युवक युवतींचे स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले होते। या सगळ्यांना निरोप देण्यासाठी पुणेकर नागरिक मोठ्या प्रमाणावर पुणे रेल्वे स्टेशनवरती उपस्थित होते। यावेळी शालेय विद्यार्थ्यांकडून सर्वांना औक्षण करण्यात आले। त्यावेळी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पुणेकरांतर्फे घुमान येथे जाणाऱ्या प्रवाशांना शुभेच्छा दिल्यात। नागेशपेठ समाजाचा सरचिटणीस आहे आणि मी आता सध्या घुमानला चाललोय साहित्य संमेलनासाठी आणि त्या अनुषंगाने विठ्ठलाची वेशभूषा मी केलेली आहे आणि माझा मित्र शंकर यांनी नामदेवाची भूमिका केलेली आहे, कारण संत नामदेवांसाठीच हे आम्ही करत आहोत। तसेच संत नामदेव आमच्या समाजाचे प्रेरणास्थान आहे आणि त्यामुळं एक मराठी साहित्य परिषदेला आमच्यातर्फे हा छोटासा ह्याचा प्रयत्न। साहित्य ऐक्य दिंडी घेऊन आम्ही घुमानला जातोय। एक साहित्य संमेलन एक कारण आहेच, याशिवाय पंजाबमध्ये सरवरपूर नावाचं एक गाव आहे जिथे 1947 साली दंगल झाली असताना तिथली एक मशीद पाडलेली होती। ती मशीद शीख समाजाने 60 वर्षानंतर पुन्हा बांधून दिलेली आहे। तर हिंदू मुस्लिम शीख एकतेचं एक आदर्श उदाहरण भारतासमोर ठेवलेलं आहे, म्हणून त्या दिंडीला आम्ही ऐक्य दिंडी असं नाव दिलेलं आहे। आणि मग शीख बांधवांना धन्यवाद देण्यासाठी आणि ही बातमी सर्वत्र भारतभर प्रसिद्ध व्हावी हे चांगला उद्देश आहे। या देशामध्ये अशा प्रकारच्या आंदोलनाची गरज आहे हे दाखवण्यासाठी संत ही दिंडी घेऊन निघालेले आहेत। 25 लोक आम्ही बरोबर आहोत। मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे महाराष्ट्रातील साहित्यिक आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही जातो आहोत। साहित्य संमेलन मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये होत आहे। खरं पाहिलं तर आज आपण या रेल्वे स्टेशनवर पाहत असाल तर अनेक वयोगटातील साहित्यप्रेमी या ठिकाणी उपस्थित, म्हणजे तरुण तरुणी असतील, वयोवृद्ध असतील, मध्यमवर्गीय असतील, मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आज घुमानला निघालेले आहेत। आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची जी परंपरा आहे, जे साहित्य आहे ते देशामध्ये सर्व भागामध्ये पोचवायचं काम आणि आज विशेषतः पंजाबमध्ये अनेक मराठी बांधव त्या ठिकाणी राहतात, त्यांनाही त्या माध्यमातून एक मोठं प्रोत्साहन देण्याचं काम या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होतंय। आणि नक्कीच
ही परंपरा जोपासण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. तर या साहित्य संमेलनाला मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साहित्यप्रेमी चालले, त्या सर्वांनाच मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या साहित्य संमेलनाला पुणेकरांच्या वतीनं मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. छान वाटतंय की नामदेव महाराजांच्या कर्मभूमी जन्मभूमीत आम्हाला जाण्याची संधी मिळते आणि त्यांच्या अभंगांवर आम्हाला रचना करण्याची संधी मिळते, म्हणून खूप छान वाटतंय, खूप ब्लेस्ड फील वाटतंय. काय राजकारण याचा मिलाप त्यांनी घातला आणि आदरणीय पवार साहेबांनी त्याच्यावरती आणखीन कळत चढवला. अशा परिस्थितीमध्ये राजकारण्यांनी सुद्धा साहित्यामध्ये रस घेतला पाहिजे आणि साहित्यिकांनी सुद्धा राजकारणामध्ये रस घेतला पाहिजे. याचा मिलाप झाला तर दोन्हीकडे चांगलं घडू शकतं. संत नामदेव महाराज 700 वर्षापूर्वी घुमनला गेले कुठले सुखसुविधा नसताना, आणि आता आपण तर सगळ्या सुखसुविधा आहेत आणि सगळ्या सुखसुविधा उपलब्ध झाल्यानंतर आता तिथं नामदेव महाराजांनी त्यांचं त्या काळामध्ये जे काही वारकरी संप्रदायाचं कार्य केलं आहे ते पाहण्याचा खऱ्या अर्थाने या साहित्य संमेलनामुळे आम्हाला एक चांगला योग आला आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाला जाण्यासाठी सकाळी 6 वाजता संत गुरु नानकजी एक्सप्रेस पुणे स्टेशनवरून निघणार होती. पहाटे 5 वाजेपासून नागरिकांनी पुणे स्टेशनला गर्दी केली होती. मात्र ही रेल्वे तब्बल 5 तास उशिरा पुणे स्टेशनवर पोहोचली. त्यामुळे घुमान येथे जाणाऱ्या साहित्यिकांचा थोडा वेळ हिरामोड झाला होता. मात्र 10 वाजता ही रेल्वे आल्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. या गाडीच्या प्रत्येक बोगीस महाराष्ट्रातील संतांचे नाव देण्यात आले होते. प्रत्येक बोगीत जाऊन शाळकरी मुलांनी ज्येष्ठ साहित्यिकांचे औक्षण केले. उशिरा आलेल्या रेल्वेमुळे नागरिकांची धावपळ झाली. तिथून एसटीने आलेलं आहे. आता आज 5ला गाडी आहे म्हणतात, आम्ही लवकर आलेलो आहे. 1ला येऊन पोहोचलेलं अपेक्षित होतं पण नाही अपेक्षित, त्यामुळे आम्हाला त्रास झालेला आहे भयंकर. म्हणजे तरी वाट बघतो या मीटिंगमध्ये. थोडं बोला. म्हणजे 12:30 वाजल्यापासून स्टेशनलाच थांबलेलं आहे आणि काही कामानिमित्त पुढे आल्यामुळे माझे सगळे फ्रेंड्स वगैरे जे आहेत ते मुंबईवरून येणार आहेत. पण तरीसुद्धा घुमानला जाण्याचा जो उत्साह जो आहे माझ्या मनामध्ये प्रचंड आहे आणि तरी गाडीला जरी उशीर झाला असला तरी माझा उत्साह मात्र किंचितही कमी झालेला नाही. आणि म्हणून अजूनही जरी 1.5 तास जरी उशीर असला तर ती माझी अजिबात तक्रार नसणार आहे. कारण साहित्य पंढरीमध्ये मी जाणार आहे आणि इथे प्रचंड उत्साह, रात्रभर जरी इथे मंडळी थांबलेली असली तरीसुद्धा यांच्यामध्ये प्रचंड उत्साह होता, तो मी अनुभवलेला आहे. भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. भगवान महावीर यांची 2614वी जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. शहरातील नानापेठ कॅम्प चौकातून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीत जैन समाजातील संघटनांचा समावेश होता. ढोल लेझिम पथक, नगारा वादक यांच्याबरोबरच राजस्थानी नृत्यकार करण्यासाठी विशेष वेशभूषा करीत महिला उपस्थित होत्या. या मिरवणुकीचे सोन्या मारुती चौकात विविध राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत केले. मिरवणुकीत चांदीच्या रथावर भगवान महावीरांची मूर्ती ठेवण्यात आली होती. तसेच प्रतिमा असणारे रथ सजवलेले होते. महिलांच्या वतीने विशिष्ट वेशभूषा करून मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. तीर्थकार महावीर स्वामी जन्म कल्याण महोत्सव समिती यांच्या वतीने या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जैन समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.
आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. श्री रामनवमी निमित्त साई मंदिर संस्थेच्या वतीने विक्रम गायकवाड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री रामनवमी निमित्त बुधवार पेठेतील साई मंदिर संस्थानाच्या वतीने श्री साई पुरस्काराचे वितरण करण्यात आले. राजदत्ता यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय रंगभूषणकार विक्रम गायकवाड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, सन्मान चिन्ह, फळांची परडी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रभाकर भावे, अध्यक्ष पियुष शहा यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. कोणत्याही क्षेत्रात काम करताना नेहमी कृतज्ञ राहून काम करावे. व्यावसायिक संधीबाबत मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. तरुण वर्गाला व्यावसायिक क्षेत्रात येऊन देशाला प्रगतीपथावर नेण्यास मदत होईल असे मत यावेळी गायकवाड यांनी व्यक्त केले. प्रत्यक्ष साईबाबा देत आहेत. हा, पियुष शहा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची फौज मला पुरस्कार देते. साईबाबांनी धाडले त्यांना, त्याच्यामुळे नॅशनल अवॉर्ड वगैरे ठीक आहे, ते मिळवीन मी, पण मला साईबाबा पुरस्कार मिळणं, साईराम पुरस्कार मिळणं हे खूप कौतुकाचं आहे. आणि आश्चर्य पहा, तुमच्या मंडळाचे कार्यकर्ते, कार्यवाह इतकं पुण्याचं काम करताय की परमेश्वराच्या सुद्धा डोळ्यात आनंदाश्रू आले आणि तो पाऊस पडलाय असं मला वाटतंय. खरंच कौतुकास्पद असं कार्य. 3 वर्षात 300 कार्यक्रम. मी यांना मगाशी म्हणतो, वेळ काढता कुठून? म्हणजे यांना माझ्यापेक्षाही माझी माहिती जास्ती आहे असं मला लक्षात आलं ज्यावेळेस ते बोलत होते. म्हणजे एवढा अभ्यास, एवढं कार्य. आता आजकाल कसं आहे की आम्ही जसं आमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा प्रोड्युसरला विकलाय. मंडळातले कार्यकर्ते सुद्धा हे करू शकतात, पण त्यांनी हे केलेलं नाहीये. त्यांनी त्यातल्या त्यात वेळ काढून ते समाजसेवा करतायत. मी पियुषजींना अशी विनंती करेन की मलाही एक सैनिक म्हणून तुमच्यात घ्या. मी पण तयार आहे येऊन काम करायला. आमच्या परीने आम्ही काहीतरी करत असतो, पण त्याची वाच्यता करण्यात अर्थ नाहीये. पण मी खरंच म्हणजे मराठी भाषा, आमच्याकडे लोक जी येतात, माझ्याकडे सगळ्या धर्माची लोक आहेत, सगळ्या जातींची लोक आहेत, काम करतात, सगळ्या प्रांतांमधून येतात. मराठीत पोरं तर खूप आहेत, पण त्यांना 2 शब्द मी पहिले पाठ करायला लावतो. पाठ म्हणजे पाठ करायचा आणि रोज त्याचा एक जप करायचा 108 वेळा. ते 2 शब्द म्हणजे कृतज्ञ आणि कृतज्ञ. रेल्वे प्रशासनाकडून हरवलेल्या मुलांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. साथी संस्थेकडून हा उपक्रम राबवण्यात आला. पुणे शहरात काही मुले हरवलेली असतात. काही गरिबीमुळे पालक त्यांना सोडून देत असतात, तर काही बाहेर गावाहून पळून आलेली असतात. ही मुले रेल्वे स्टेशन, चहाची टपरी, बांधकामांच्या साईटवर काम करताना आढळून येतात. अशा मुलांचे साथी या संस्थेकडून पालन पोषण करून त्यांच्या आईवडिलांचा शोध घेऊन त्यांच्या स्वाधीन केले जाते. महाराष्ट्राबरोबरच बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही मुले येत असतात. साथी संस्थेचे पदाधिकारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी पालकांना भेटण्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. हरवलेली मुले वाममार्गाला न लागता त्यांचे संगोपन रेल्वे प्रशासन करते, अशी माहिती पुणे रेल्वे स्थानकाचे प्रबंधक RV सोना यांनी दिली. हो गया, मैं साथी संस्था में आया 5 दिन के बाद और यहाँ पे रहा. किधर से तुम लापता? बिहार से सर. कैसे इधर आया तुम? सर पुणे स्टेशन पे आया तो सर हमको देखा तो पकड़ कर ले गया साथी संस्था में. वहाँ हमको बोला
तू अब यहीं पे रहो, फ़ोन नंबर लाओ मम्मी पापा को। मैं दिया, मेरा मम्मी पापा को घर पे फ़ोन किया, बुलाया। सर 3 आदमी हमारे बिहार से आ रहे थे, कोयलापुर जा रहे थे। हम उसी के बाद घर में थे, उसको देखा तो उसके पीछे पीछे हम भी आ गए। सुरुवातीला हा उपक्रम सुरू होत असताना आम्हाला याचं गांभीर्य खरंच नव्हतं, हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो. पण जसं जसं आम्हाला हे कळायला लागलं की घरातून जी मुलं निघून गेलेली आहेत, बेपत्ता आहेत, कुठल्याही कारणाने का होईनात, पण ते शेवटी फिरून पुणे स्टेशनवरती आलेली आहेत, अशा सगळ्यांना एकत्र करून साथी नावाची जी संघटना आहे, ही NGOनी फार मोठं बहुमोल सामाजिक कार्य केलेलं आहे. त्यांच्या मदतीने आम्ही रेल्वे प्रशासनातर्फे मला म्हणजे स्टेशन मॅनेजर पुणे यांना अध्यक्ष केलं गेलेलं आहे आणि त्याचं कस्टडियन म्हणून रेल्वे सुरक्षा बलाकरता दिलेलं आहे. आम्ही रेल्वे प्रशासनातर्फे आम्हाला अधिकृतरित्या याची परवानगी दिलेली आहे की या मुलांना पुन्हा त्यांच्या जागी आपण त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवावं, त्यांच्यापर्यंत त्यांना भेटू द्यावं, त्यांना वाम मार्गाला जाऊ देऊ नये, हा आमचा मेन उपक्रम आहे. आत्तापर्यंत जवळपास 25 पहिल्यांदा, आज आम्ही 13 मुलांना त्यांच्या पालकांजवळ पोहोचवलेलं आहे. सार्वजनिक सभेद्वारे रमाबाई रानडे पुरस्कार निर्मला सोहनी यांना प्रदान करण्यात आला. समाजकार्य तरुण पिढीच्या तुलनेने अजूनही वयस्कर मंडळी करीत आहेत. आजच्या तरुणांनी या ज्येष्ठ नागरिकांचा आदर्श ठेवून समाजकार्य करण्याची गरज आहे, असे मत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. सार्वजनिक सभेद्वारे रमाबाई रानडे पुरस्कार पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते निवारा संस्थेचे मानद सचिव निर्मला सोवानी यांना प्रदान करण्यात आला. सार्वजनिक सभेचे अशोक यनपुरे, आप्पा पुणेकर, विद्याधर नारगोळेकर, सुभाष कुलकर्णी, नीरा पावली, प्रिया देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मानचिन्ह, रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सोवानी यांना सन्मानित करण्यात आले. फार उंच होत आणि म्हणून सार्वजनिक सभेच्या कार्यक्रमाला येण्यामागचा माझा शुद्ध हेतू हा आहे की समर्पित जीवन जगणारे कितीतरी लोक इथे काम करतात आणि सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तो एक आदर्श आहे. आज रमाबाई रानडेंच्या नावाने पहिलं पानं जे असतात ना, त्याच्यातलं हे एक पान आहे. मला माहित नाही काय कारण असेल, एखाद्या वेळेला जात हे पण कारण असेल, पण ज्या प्रमाणात ही समाजाच्या पुढे मंडळी यायला पाहिजे, दुर्दैवाने ती आली नाही. जी आली त्यांच्याबद्दल दुःख नाही आहे, द्वेष पण नाही आहे, पण असा काय अन्याय त्यांनी केला होता की आज समाजामध्ये त्यांचं जेवढं कौतुक मरणोत्तर व्हायला पाहिजे तेवढी मला ऊर्जा या 2 लोकांकडून मिळाल्यामुळे आज आमची संस्था फार मोठ्या पदावर आम्ही नेऊ शकतो की पुण्याचं भूषण आहे. निराधार, निराश्रित, निष्कांचन अशा 200 लोकांना सांभाळणारी संस्था आहे. चेष्टा नाही आहे, 200 लोक आहेत आणि 200 लोक निरनिराळ्या प्रवृत्तीचे आहेत. कोणी आजारी आहे, कोणी आता आपलं बरं वाटतंय पण घरी जायची गरज नाही. त्यांना इथे आल्यानंतर मी त्यांना हेच सांगते की हे तुमचं घर आहे. DS कुलकर्णी फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या DSK गप्पा कार्यक्रमात अभिनेता उदय टिकेकर आणि पार्श्वगायिका आरती अंकलीकर या दाम्पत्याची मुलाखत घेण्यात आली. खरं तर एकत्र कुटुंबामुळेच मी आज या स्तरावर पोहोचली. सासू सासरे यांच्याबरोबरच मला माझ्या पतीकडून बरीच प्रेरणा मिळत गेली, त्यामुळे मी अजून जास्त उत्साहाने गायन करीत राहिले, असे मत गायिका अंकलीकर यांनी व्यक्त केलं. कुठलंही काम हे छंद म्हणून केलं पाहिजे, व्यवसाय म्हणून नको. काम करीत असताना त्यात झोकून दिलं पाहिजे, असेही यावेळी उदय टिडेकर म्हणाले. या दाम्पत्याची मुलाखत राजेश दामले यांनी घेतली. 2 भाऊ आणि मी. आई माझ्या अभ्यासाबद्दल अतिशय पर्टिक्युलर असलेली आई, माझ्या रियाजाबद्दल अतिशय शिस्तीने माझा रियाज करून घेणारे माझे वडील, अशी कात्रीत सापडलेली मी की अभ्यास
सुद्धा केलाच पाहिजे. 50 पैकी 50 मार्क मिळवलेच पाहिजे आणि रोज 3-4 तास रियाज केलाच पाहिजे. हो त्यामुळे घरामध्ये मला म्हणजे जोपर्यंत मी उदयला भेटेपर्यंत माझा हाच कार्यक्रम असायचा, दिनक्रम जो असायचा की शाळेत जायचं, मग जर एखादा क्लास असेल तर त्याला जायचं, घरी यायचं, अभ्यास करायचा. त्यानंतर माझे वडील बसून माझ्याकडून 3-4 तास रियाज करून घेत असत. समोर माझे वडील बसलेले असायचे. हा मी बरेच वेळेला हे सांगितलेलं आहे. एक आमच्याकडे एक डबा होता, त्याच्यामध्ये छोटे छोटे मणी होते हिरव्या रंगाचे, आणि ते बसून मला एक तान माझ्या गुरुजींनी लिहून दिलेली असायची. ती बाबा माझ्याकडनं पहिल्यांदा म्हणून येत असत आणि नंतर मला म्हणायचे हा म्हण. मग मी ती जी तान असेल, मोठीच्या मोठी पल्लेदार तान, एकदा म्हटले की बाबा इकडचं मणी इथे करायचे, आणि असा तो डबा संपूर्ण रिकामा होईपर्यंत बसून माझ्याकडनं रियाज करून घेत. क्या बात आहे. मी खूप स्वतःला भाग्यवान समजते की असे आई वडील मला मिळाले. केवळ त्यांच्यामुळे त्या काळात मी रियाज केला असं मला खरं वाटतं. नक्कीच आग्रा घराण्याचे वसंतराव म्हणजे मला आठवते की मी पहिले 5-7 वर्ष त्यांच्यासमोर ब्र सुद्धा काढला नाही. ब्र सुद्धा नाही अजिबात. केवळ ते सांगतील ते गायचं, त्यांनी सांगितलेला रियाज करायचा, त्यांना म्हणून केवळ गाण्यातूनच बोलायचं, दुसरं काही नाही. गंधर्व गायिका म्हणून तिला एक पुरस्कार पण मिळाला होता. आणि वडील खऱ्या अर्थाने तिचे जीवनसाथी, म्हणजे पेशानी वकील असून सुद्धा उत्तम हार्मोनियम, उत्तम वाद्य वाजवायचे. ते म्युझिक कॉम्पोजर आहेत, तबला वाजवतात. आईला उत्तम साथ दिली आणि जे काही सुमती टिकेकर जे आईचं नाव झालं ते त्याच्यात त्यांचा इक्वल सहभाग आहे. माझ्या बाबतीत असं झालं की मला ते इतकं सहज अंगवळणी सगळं पडत गेलं. म्हणजे मुद्दामून कुठे गाणं ऐकायला जायचं का, काय असतं किंवा स्वर म्हणजे काय असतो, मला वाटतं त्याचं मला लहानपणापासूनच इंजेक्शन मिळालं होतं. जसं आपण लहान मुलांना पोलिओ डोस वगैरे देतो हल्ली, तसे स्वर, ही बालगंधर्वांची नाट्यसंगीतं किंवा जयपूर घराण्याच्या चीजा काही बऱ्याचशा, हे मला असं अनकॉन्शियसली माझ्या सतत सकाळ दुपार संध्याकाळ ती रियाज करायचे आणि माझ्या कानावर पडत जायचं. आणि म्हणून आज कुठेतरी जाऊन माझ्यातल्या अभिनेत्याला जो काही थोडाफार सूर किंवा ताल कळतो तो मला वाटतं त्याच्यात कम्प्लिटली त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पण मग घरात इतकं गाणं असताना तुम्ही गाणं शिकावं असा आग्रह त्यांनी कधी केला नाही का? नाही, त्यांनी ते कधीच केलं नाही. पण काश्मीर येथील तयार करून आलेल्या वस्तूंचे प्रदर्शन कोथरूड येथे भरवण्यात आले होते. काश्मीरी साडी, स्त्रियांसाठी हाताने तयार करण्यात आलेले टॉप, पंजाबी ड्रेस यांच्यासह अधिक कापड विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर गळ्यातील आभूषणे देखील स्त्रियांना खरेदीसाठी आकर्षित करीत होते. शॉल, बेडशीट, पडदे यांच्यासह अधिक घरगुती वस्तूंची विक्री यावेळी करण्यात आली. प्योर सिल्क साड़ीज है हमारे पास, शिनॉन में है, ड्रेस मटेरियल कॉटन में है, क्रेप सिल्क में, बहुत सारी वैराइटीज़ है आपके हमारे पास. हम आए हैं तो हम होप करते हैं कि आप आएंगे यहाँ पे, क्योंकि हम बहुत दूर से आए हैं, 3000 किलोमीटर से दूर आए हैं आपके लिए. तो हम उम्मीद करते हैं कि आप आएंगे. हमारे पास बहुत सारे वैरायटी है और डिस्काउंट भी यहाँ पे बहुत अच्छा है. जो आपको शोरूम में 3000 में मिलेगा वो आपको 50% डिस्काउंट करके यहाँ पे 1500 में मिलेगा. ऐसे ऐसे प्रोडक्ट बहुत हैं जिसका 50% डिस्काउंट है या 40% डिस्काउंट है. तो होप करते हैं हम आप ज़रूर आएंगे यहाँ पे, क्योंकि हम भी बहुत दूर से आए हैं. हमारे पास बहुत सारी वैरायटी और गारंटी चीज़ें हमारे पास. मटीरियल नीडल वर्क जो है उसमें शॉल्स है, सूट्स है जो हम हाथ से बनाते हैं, जिनको टाइम लगता है कम से कम 6 मंथ लगते हैं बनाने में, वो लाए हम. और आरी वर्क में लाए हम. हमारे पास बहुत कुर्तीज़ भी है हमारे पास. और वो जब आप आएंगे तो आपको दिल खुश हो जाएगा यहाँ पे. याबरोबरच जनवार्ता मागोवा संपला. नमस्कार.